हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी हा होममेड मसाला बनवलेला आहे। हा मसाला बनवल्याने आपली भाजी खूप छान आणि चविष्ट आणि चवदार होते। त्यानंतर पाहुणे वगैरे आले तर आपली भाजी झटपट बनते। आपल्याला मसाले वाटण्याची गरज नाही किंवा हे नाही ते नाही म्हणण्याचीही गरज नाही आहे। खूप छान अशी तरीदार भाजी तयार होते आणि मिनिटात भाजी तयार होते। त्यासाठी मी हे मसाला बनवलेला आहे आणि हा मसाला मी नेहमीच बनवते। तर चला बघूया मसाल्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे। त्यात मी काय केलेलं आहे, एक डोना जो असतो खोबऱ्याचा तो पूर्ण घेतलेला आहे आणि तो बारीक कापून घेतलेला आहे। एक वाटी खोबऱ्याची असते की नाही, त्याला आम्ही डोना म्हणतो, तशी एक वाटी मी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि ती भाजून घेतलेली आहे। आता मी हे म्हणजे 3 ते 4 चम्मच मी असे धने घेतलेले आहेत। हे धने भाजून घेतलेले आहे, मी थोडे परतून घेतलेले कारण की तवा गरम आहे। हे परतून घेतलेले आहे। आता यामध्ये मी जास्त मसाले वापरलेले नाही आहेत। यामध्ये मी थोडीशी कलमी टाकलेली आहे। यामध्ये हे खडे मसाले टाकलेले आहेत, चक्रीफूल, हिरवी विलायची आणि दगडी फूल आणि जावित्री टाकलेले आहे। हे पण आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे। मी माझे व्हिडिओ मन लावून बनवते आणि मला म्हणजे एकही लाईक कुणी करत नाही। जर खरंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कारण की एक व्हिडिओ किंवा आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा ते व्हिडिओ बनवणं, त्याला एडिट करणं खरंच खूप कठीण आहे। त्याच्यामुळे म्हणते की एक लाईक करत जा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर। हे मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 मोठे चम्मच खसखस टाकायचे आहे। मी 2 मोठे चम्मच खसखस घेतलेले आहे। खसखस टाका। तुम्हाला जर यामध्ये आणखीन काही खडे मसाले पाहिजे असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। हे बघा, हे मी गॅस बंद केलेला आहे, नंतर हे परतत आहे। गॅस बंद आहे, नाहीतर हे पूर्ण उडालं असतं, त्यामुळे मी हे बंदीच्यावर भाजत आहे। हे पूर्ण भाजून घेतलेलं आहे मी। आणि मी आणखीन यामध्ये घेतलेलं आहे 1 वाटी फुटाणे। हे सगळं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकलेलं आहे मी 1 वाटी फुटाणे। हा मसाला नेहमी घरी बनवून ठेवायचा आहे। वेळेवर आपल्याला दगदगही होत नाही आणि निसायचं पुसायचं आपल्याला काही कामही होत नाही। झटपट आपला हा मसाला टाकला की आपली भाजी रेडी असते। मी तर हे नेहमी बनवून ठेवते, तुम्ही हे बनवून ठेवा, तुमचं काम सोपं होऊन जाईल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका। या मसाल्याची मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे, पण ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण की व्हिडिओ हा खूप लंबा होऊन जाईल। म्हणून मी हे फक्त मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। हा मसाला टाकून मी दुसरी भाजी बनवण्याचा व्हिडिओ टाकेल। थँक्यू।